पाईपलाईन हा विषय होता, आरोपांचा विषय होता. त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या माध्यमातून आमच्या विरोधकांना माझं सांगणं आहे की आता आम्ही फुल स्टॉप आहे. तुम्ही आता काही बोलला तर आम्ही काय उत्तर देत बसणार नाही. आम्हाला प्रचार करायचा, लोकांच्याकडे जायचं, लोकांचा विश्वास संपादन करायचं. धन्यवाद. संपला. जनतेला तुम्ही उत्तर द्यायला दायित्व आहे तुमचं. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत कशा करता संपला. आता निवडणुकीमध्ये तुम्ही खोटं पडायला नाही, उघडं पडायला नाही, म्हणजे तुम्ही संपला. सगळी खाती आपल्याकडे आहेत. करून टाकू. आचारसंहिता संपल्यानंतर लागलं चला मी तर SIT अपॉइंट करायला सांगेन. नमस्कार, मी इक्बाल रेठरेकर. सकलम मध्ये आपलं स्वागत आहे. ही विधान आहेत नेत्यांची थेट पाईपलाईन बद्दल. मात्र ज्या ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी मात्र थेट पाईपलाईनचा मुद्दा हा चांगलाच गाजत असतो. कोल्हापूर आणि कोल्हापूर शहरासाठी साकारलेली काळमवाडी थेट पाईपलाईन योजना हा विषय नेहमीच चर्चेला येतो. कोणतीही निवडणूक आली की थेट पाईपलाईनचा मुद्दा म्हणजे एक प्रकारे राजकीय विषय होऊन प्रचाराचा मुद्दा बनतो. यावरून आरोप प्रत्यारोप होतात. याशिवाय राजकीय नेत्यांचा देखील टीकेचा हा एक मुद्दा बनलेला असतो. थेट पाईपलाईनचा विषय काही नवीन नाही. गेल्या 40 ते 50 वर्षापासून गाजणारा हा विषय आहे. मात्र हे सांगण्याचे कारण म्हणजे कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लागली आहे आणि या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये आता चांगली झुंपल्याचंही पाहायला मिळत आहे. थेट पाईपलाईन योजनेची स्वप्नपूर्ती तब्बल 40 वर्षानंतर झाली आहे. आता थेट पाईपलाईन योजनेचं पाणी कोल्हापूर शहरात दाखल झालंय. मात्र त्याचा इतिहास देखील तितकाच मोठा आहे. थेट पाईपलाईन योजना मंजूर झाली नाही तर आपण 2014ची विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी एका जाहीर सभेत म्हटलं होतं. त्यावेळीपासून हा मुद्दा चांगलाच गाजत असून राजकीय देखील बनलाय. थेट पाईपलाईन योजना डिसेंबर 2013 मध्ये मंजूर झाली. तत्कालीन केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या शिफारसीनंतर या योजनेसाठी सुमारे 483 कोटींचा निधी मंजूर झाला. ऑगस्ट 2014 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मात्र यामध्ये अनेक अडथळे आले. जॅकवेलच्या कामात वन विभागाने गुन्हे दाखल केल्याने अडथळा निर्माण झाला. कोल्हापूर शहराला थेट पाईपलाईनने पाणी आणणे हे अनेक वर्षाचं स्वप्न होतं. त्यातच कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये थेट पाईपलाईनचे काम काही महिने अडकले होते. मात्र तब्बल 52 किलोमीटर अंतरावरून काळमवाडीहून थेट पाईपलाईन कोल्हापुरात आणली गेली. पुईखडी इथल्या जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी दाखल झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष देखील करण्यात आला. योजना पूर्ण होता सतेज पाटील यांनी हलगीच्या ठेक्यावर ताल धरल्याचंही त्यावेळी पाहायला मिळालं. आता थेट पाईपलाईनचे पाणी हे कोल्हापुरात पोहोचले आहे. मात्र कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत थेट पाईपलाईनचा मुद्दा मात्र राजकीय बनून गेलाय. आपल्याच प्रयत्नामुळे थेट पाईपलाईन योजना मंजूर झाल्याचा दावा आमदार सतेज पाटील करत आहेत. त्यामुळे या योजनेचे श्रेय आपलंच असल्याचं आमदार सतेज पाटील म्हणतात. तर दुसरीकडे त्यांचे विरोधक भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मात्र या मुद्द्यावरून आमदार सतेज पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय आणि ऐन महापालिका निवडणुकीत थेट पाईपलाईनच्या पाण्याला उकळी आली आहे. तर या योजनेसाठी आपण देखील मंत्रालयाच्या दारात आंदोलन केल्याची आठवण करून देत भाजप सरकारच्या काळात केंद्राकडून निधी मिळवून दिल्याचंही शहराचे आमदार राजेश क्षीरसागर सांगतात. तर दुसरीकडे भाजप नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या थेट पाईपलाईन योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. थेट पाईपलाईनचे पैसे कसबा बोर्डात गेल्याचा आरोपही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी तर या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलाय. थेट पाईपलाईन योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप खासदार महाडिकांनी केलाय. सत्तेत असणाऱ्या महायुतीतील नेत्यांच्याकडून होणाऱ्या आरोपामुळे आमदार सतेज पाटील यांनी मात्र जाहीर पत्रकार परिषद घेत सर्वच गोष्टींचा उलगडा केलाय. थेट पाईपलाईनचा मुद्दा आपल्यासाठी संपला आहे. त्यामुळे इथून पुढे होणाऱ्या आरोपावर आपण बोलणार नसल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटलंय. काळमवाडी धरणाचे पाणी देखील कोल्हापूर वासीय पित आहेत हे दाखवून देण्याचं काम आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केलंय. थेट पाईपलाईन योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जात असला तरी निवडणुकीच्या काळातच असे आरोप करण्यात येतात. 2014 पासून राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार आहे. मग निवडणुकीच्या काळातच या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप का करण्यात येतोय असा सवाल आमदार सतेज पाटील यांनी केलाय.
जर थेट पाईपलाईन योजनेत भ्रष्टाचार झाला असेल तर चौकशी करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं, असा रोखठोक सवालही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केलाय. तर दुसरीकडे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट पाईपलाईन योजनेच्या चौकशीसाठी SIT नेमण्याचे जाहीर केले आहे. मात्र ही सर्व राजकीय वक्तव्य आणि घडामोडी, आरोप प्रत्यारोप पाहता प्रत्येक निवडणुकीत थेट पाईपलाईनचा मुद्दा हा गाजत आहे आणि हा राजकीय विषय बनला आहे. काळमवाडी धरणातून शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईन योजनेसाठी कोल्हापूरकरांनी 40 वर्ष लढा दिला. मोर्चे, आंदोलने काढले, तेव्हा ही योजना पूर्णत्वास गेली. 2045 पर्यंत कोल्हापूर शहरातील लोकांना मुबलक पाणी मिळेल अशा पद्धतीनं ही योजना साकारली आहे, असा दावा देखील आमदार सतेज पाटील यांनी केला. आता कोल्हापूरकरांची स्वप्नपूर्ती तर झालीच आहे. ऐन महापालिकेच्या निवडणुका होत असतानाच यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असल्याने थेट पाईपलाईनचे पाणी आता चांगलेच पेटल्याचंही दिसून येत आहे. आजचा हा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा. धन्यवाद.